हे पाहावे लागेल मित्रांनो. आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, तो आहे काय आहे होमोनिम्स आहे. होमोनिम्स मधला होमोग्राफचा प्रकार आहे. होमोफोन्स म्हणजे आताच पाहिले आपण शब्द वेगळे असतात पण उच्चार सारखा असतो, आणि हे शब्द स्पेलिंग तेच असतात पण उच्चार वेगळा असतो. असे काही शब्द असतात की जे आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्याची शक्यता असते. मग ते शब्द कोणते असतात ते आपल्या ठिकाणी पाहूया. एक सॅम्पल म्हणून तुमच्या समोर काय शब्द देतो की जे परीक्षेला बऱ्याच वेळा आलेला आहे किंवा येत असतात. आता दोन्ही स्पेलिंग मला दिसतात. काय दोन्ही मध्ये फरक आहे? BOW आणि BOW. एक नाउन आहे आणि एक वर्ब आहे. हा जर शब्द नाउन असेल त्याचा उच्चार कसा साधारणपणे असा होतो बा बुक असं सांगतो. त्याचा अर्थ काय आहे? धनुष्य. आणि हे ह्याचा उच्चार असा शब्द असेल त्याचा उच्चार असा होतो बाबा. म्हणजे थोडासा फरक आहे. इंग्लिशमध्ये दोन्ही शब्द सारखेच वाटतात. त्यामुळं बो आणि ब. आता हे बाव शब्दाचा अर्थ काय आहे? वंदन करणे. गुरुना किंवा शिक्षकाला वंदन करणे असा. आता याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला होता ते बघा. तुम्हाला परीक्षेला एक्झामला कसा प्रश्न विचारला होता हे मी तुमच्या समोर लिहिलं. The bow was placed. The bow was placed on the table. The bow was placed on the table. They bow before their teacher. To show the respect. To show the respect. या बरोबर प्रश्न असा विचारला. The underlined words. The underlined words respectively rhyme. Now and go. Go and now. Go to go. No. नंतर एका परीक्षेला आलेला एक एक्झाम्पल आहे. आता याचं आपल्याला कसं उत्तर सांगायचं आहे? याचं उत्तर कसं आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. आता याचं आपण उत्तर बघूया. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये आहे द बो वॉज प्लेस्ड ऑन द टेबल. काय वाक्याचा अर्थ कळतो आपल्याला? धनुष्य टेबलावर ठेवण्यात आलं. आणि दे गो बिफोर देअर टीचर टू शो द रिस्पेक्ट. ते आपल्या शिक्षकांना नमस्कार करतात, वंदन करतात. ज्या काय अकॅडमी असतात म्हणजे खो खो, कराटे, बॉक्सिंगच्या किंवा आणखीन काय तुमचं काय फिजिकल टीचर वगैरे असते त्यांना मुलं भेटले का नमस्कार करतात किंवा पाया पडतात किंवा वंदन करतात. अशा प्रकारचे हे असतात त्या शब्दांचा. आता आपल्याला दोन्हीचा उच्चार बघा. आता काय प्रश्न विचारलाय पहा. द अंडरलाईन वर्ड्स रिस्पेक्टिव्हली राईम. इथं त्याने मिनिंग काय विचारले का? काय विचारले हो? रिस्पेक्टिव्हली राईम. राईम म्हणजे काय हो? यमक. सेन्स शेवटचा जो उच्चार आहे तो कसा होतो? यमक आपण बघतो ना इंग्लिशमध्ये जसं कॅन, म्यान, स्पॅन, लाय, बाय हे शब्द बघतो बघ. राईम वर्ड्स. मग ह्या ठिकाणी राईम आपल्याला बघायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे की वेदर इट इज नाउन ऑर प्रोनाउन. पहिल्या वाक्यात नाउन आहे का प्रोनाउन आहे बघा. पहिल्या वाक्यात जो वापर केला आहे त्याचं नाउन आहे का प्रोनाउन आहे? असं नाउन आहे का वर्ब आहे? आपण दोन शब्द बघितलं. गो नाउन असेल तर दृश्य त्याचा उच्चार गो आणि वर्ब असेल तर का उच्चार. पहिल्या वाक्यामध्ये गो म्हणजे काय? दृश्य. काय आहे? नाउन आहे. याचा उच्चार कसा होईल पहा. गो असा होईल. याचा उच्चार कसा होईल? गो. BOW. याचा उच्चार असा होईल पहा. नाउन आहे. आता या ठिकाणी दे गो हे सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. या ठिकाणी वर्ब आहे. वर्ब असेल त्याचा उच्चार कसा होतो? बाव. मग कसा डायरेक्ट क्रमाने म्हणले. रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने.
म्हणजे बो आणि बाओ. आता याचा विचार करा बघा, नावाचा विचार कसा होतोय? नाव इकडे गो, परत इकडे गो, परत इकडे नाव. आता बो गो म्हणजे गो आणि गो, आणि नंतर नाही काहीच नाही. आपल्याला दोन्ही झालं म्हणजे गो बावला नाव गो बसेल का गो नाव बसेल का गो बसेल कधी बसेल. आणि या ठिकाणी गो नाव नाही बसणार कारण कृष्ण पाटील हा पर्याय बसणार नाही. आता गो गो गो, नाव बाव, हे हा पर्याय काय सगळ्यांना. तर एवढा हा सोपा टॉपिक आहे. अशा रीतीने आपण जर विचार केला तर हा प्रश्न आपल्याला